झी 24 तास एक पाऊल पुढे। नरेंद्र दाभोळकरांना मागी गणेशोत्सव, शिवरात्रोत्सव, राम जन्मभूमी, आपला रामनवमी यांनी किती जरी पोटात कळा येत असल्या तरी तो विषय मी आता बाजूला ठेवतो। तुर्तता मी एक गोष्ट प्रामुख्याने मांडतो की दाभोळकरांनी म्हटलं की धर्मचिकित्सा, आम्ही सुद्धा धर्मचिकित्सेच्या विरोधात नाही की बाबा धर्माच्या नावावरती जर काही खोटे नाटे प्रकार चालत असतील, कोणी बाबा बुवा येत असून लोकांना फसवत असतील, विरोध केला पाहिजे, संस्करण झालं पाहिजे, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल आम्ही आज कार्य करतोय बंधुगिरीच्या विरोधात। दुर्दैव कुठे आहे की दाभोळकरांना महाराष्ट्रातलाच एक चॅनल आहे की जो चर्चेला दिवसभरात 15 मिनिटं बोलवतो आणि दुपारी 2 तास खोट्या त्या अंगठ्यांच्या जाहिराती दाखवतो। अडचण कुठे आहे माहिती आहे? दांभिकपणामध्ये आहे की माझं म्हणणं एक तुमच्या माहिती करता सांगतो, झी 24 तासवर आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम नाही, म्हणून मी तुमचं नाव नाही घेतलं, मी महाराष्ट्रातला एक चॅनल असं म्हटलंय, त्यांनाही कळलंय कुठला चॅनल आहे, त्याच्याबद्दल मी त्याही विषयाकडे जात नाही। विषयाकडे जातो की मुळात आध्यात्मिक श्रद्धा आणि त्याच्यातली वस्तुस्थिती, त्याच्यातलं एक शेवटचं उदाहरण मला जे अतिशय मार्मिक वाटतं। पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्यात जेवढा भाव आहे, श्रद्धा आहे, त्याच्यानुसार त्याला फळ मिळतं। याचं सर्वात मोठं कुंभमधलंच उदाहरण सांगतो की त्या ठिकाणी अक्षयवट आहे। तो अक्षयवट असा आहे की तो कधीही मृत्यू पावत नाही, म्हणून अकबराचा पुत्र जहांगीर त्याने तो अक्षयवट छाटला, त्याच्यानंतर तो पुन्हा उगवला, मग त्याच्यावरती त्याने तापलेला तवा कापला, त्याच्यावरती खणला, काय काय प्रयोग केले, शेवटी तो पुन्हा उगवला। एवढं करून त्याचं समाधान झालं नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या अक्षयवटावरती जमीनदोस्त करून राणी महाल बांधला। एवढं करून सुद्धा काय झालं की त्या राणी महालामध्ये तो अक्षयवट उगवला। आज हा चमत्कार आहे विज्ञानामधला। माझं म्हणणं पूर्ण करून घ्या। एवढं करून सुद्धा आज हिंदूंची स्थिती अशी आहे की त्या ठिकाणी ते झाल्यानंतर इंग्रजांनी, अकबरांच्या नंतर इंग्रजांनी त्या अक्षयवटाला हिंदूंनी बघू नये, कारण त्या अक्षयवटाची ख्याती अशी आहे की त्याचं दर्शन घेतल्याने मोक्ष मिळतो। तर इंग्रजांनी बंदी घातली की हिंदूंनी तिकडे दर्शन घ्यायचं नाही। आणि त्याच्यापेक्षा हिंदूंच्या बाबतीतलं आमचं दुर्भाग्य असं आहे की 78% हिंदू असून सुद्धा सोनिया गांधींच्या सरकारमध्ये आजही हिंदूंना त्याचं दर्शनाची मुभा उपलब्ध नाही। कारण काय आहे? तर कारण ह्याच्या पाठीमागचं हेच आहे की आम्ही संघटित नाही। आणि ह्या सगळ्यांच्या जे पोटात दुखतंय ते मला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की कुंभमेळा कशासाठी आहे, तर हिंदूंचं संघटन होत आहे। एका ठिकाणी हिंदू मोठ्या प्रमाणात आखाडे येत आहेत, संत येत आहेत, निर्णय संघटना येत आहेत। मी कुंभमेळ्यात नाही, माझं एकच मला दाकृ सोमणांना एक प्रश्न विचारायचा आहे। दाकृ सोमण, एका वृक्षाचं दर्शन घेतल्यानंतर मोक्ष मिळतो का? ओ हे बोगस आहे, टोटली फसवणूक आहे। मला तुम्ही सांगा, जर मिळत नाही मूळ विषय कशासाठी करता? उघडा ना। मूळ विषय काय आहे? कुंभमेळ्यामध्ये नदी स्तनात डुबकी मारली की पाप जातं का? पण हा एक फॉर्म आहे। मला तुम्ही सांगा, आर्यभट्ट, वरामीर, भास्कराचार्य यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे जगाला, ओके। पण आता आपण काय करतो? आज विज्ञानामध्ये भारत देशानं चंद्रावरती यान पाठवलं आणि अमेरिकेला 40 वर्ष झाली चंद्रावर जाऊन, पण भारताचा पहिल्या चांद्रयानाने चंद्रावर पाणी याचे पुरावे जगाला दिले। आज पुढच्या पिढीला आपण काय देणार? नवीन पिढीला तुम्ही तुमच्या मुलांना असं सांगणार डुबकी मार, पाप झालं तर? अरे त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन येऊ दे, आज कार्यकारण भाव त्यांना समजवते, वैज्ञानिक दृष्टिकोन आला तरच भारत देशाचा उद्धार आहे। आज चीन, मला सांगा, चीन, अमेरिका हे देश जे आहेत प्रगत देश, चीनमध्ये मला सांगा लोकसंख्या जास्त आहे, ते पाप पुण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारत नाहीत, ते कर्मवादी आहेत। कर्म, कर्तव्य आणि कर्म, मला सांगा लो कॉस्ट मध्ये प्रोडक्शन तो देश करतोय। आणि म्हणूनच मला सांगायचंय, आज वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायला पाहिजे समाजामध्ये। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कर्म, काम करा आणि प्रामाणिक नीतिमान राहा, भ्रष्टाचार करू नका, हा संदेश द्यायच्याऐवजी पुढच्या पिढीला डुबकी मारा असं आपण सांगणार, म्हणजे 100 नव्हे 1000 वर्ष मागे नेतो आपण। झी 24 तास एक पाऊल पुढे।